नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सगळ्यात मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। लाभार्थ्यांसाठी सुद्धा नक्कीच ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्याचबरोबर जुलै-ऑगस्ट हप्ता न जमा झालेल्या लाभार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक सूचना देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांचा हप्ता त्यांना मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं सुद्धा गरजेचं आहे। व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। त्यासोबतच एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक निर्णयाची, प्रत्येक नवीन अपडेटची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नक्कीच हा निर्णय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा आणि सामान्य नागरिकांसाठी सुद्धा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत नवीन एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि खूप महत्त्वाचा निर्णय आहे। पाहू शकता, याच निर्णयाची अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष परिपत्रक या निर्णयाच्या संदर्भातलं जारी करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये काय माहिती आहे ती आपण सविस्तर पाहूया। तर प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी हे महत्त्वाचं असं परिपत्रक आहे। परिपत्रकाचा विषय काय आहे तर ग्रामसेवकाची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत या शासन निर्णयाद्वारे आता आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच काय, पुढे अगोदर या संदर्भातली आणखीन काय माहिती आहे ती जाणून घेऊ आणि सविस्तर याचा नेमका अर्थ काय होतो ते आपण पाहूया। तर पहा महोदय, सोबत जोडलेल्या संदर्भांकित पत्राचे कृपया अवलोकन व्हावे। त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी, पूर्वीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची बायोमेट्रिक त्याचबरोबर GPS हजेरी प्रणाली राबवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे। तथापि याबाबत कार्यवाही होत नसल्यास तक्रारी प्राप्त होत आहेत, तरी या प्रकरणी आपल्या स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या पुनर्सूचना देण्यात येत आहेत। तर साधा, सोपा, सरळ भाषेमध्ये या परिपत्रकाचा विषय, अर्थ आणि जो निर्णय आहे तो समजून घ्यायचा असेल तर या ठिकाणी पहा, ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसेवक असतील, ग्रामसेवकाच्या माध्यमातून नागरिकांचं जे काम आहे ते केलं जातं आणि याच कामासाठी कोणत्याही योजनेचा लाभ असो किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीमध्ये लाभार्थ्यांना जावं लागतं, नागरिकांना जावं लागतं। ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीमध्ये जर ग्रामसेवक हजर नसेल तर मात्र वारंवार नागरिकांना, लाभार्थ्यांना चक्रा मारावे लागतात। हेही तितकंच महत्त्वाचं आहे, हेही तितकंच जाणून घेणं गरजेचं आहे। पहा, परंतु आता असं होणार नाही। जर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हजर नसेल तर आता या ठिकाणी त्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण आपण पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायतीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ग्रामसेवक उपस्थित नसतो आणि वेगवेगळे कारणं देऊन त्या ठिकाणी ते गैरहजर असतात, अनुपस्थित असतात। बऱ्याच वेळा लाभार्थ्यांना वारंवार प्रत्येक वेळा एका छोट्याशा कामासाठी चक्कर मारावी लागते आणि वेळ वाया जातो। परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी पुनर्सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसेवक हजेरी आता ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच बायोमेट्रिक GPS पद्धतीने घ्यायची आहे। अगोदर काय होत होतं, गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक कधी असायचा कधी नसायचा हे फक्त त्यालाच माहिती।
गावातील लोक असतील, नागरिक असतील, त्या ठिकाणी गेलं तर साहजिकच ग्रामसेवक उपस्थित नाही, हा तिथं मुद्दा असायचा आणि त्यामुळे नागरिकांचं काम होत नव्हतं, लाभार्थ्यांचं काम होत नव्हतं. आणि याच गोष्टीचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत की आता ग्रामसेवकाची हजेरी जी असणार आहे ती GPS प्रणाली, बायोमेट्रिक प्रणालीच्या अंतर्गत घेण्यात यावी. हा निर्णय अगोदरच झालेला आहे, मात्र याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक गैरहजर राहत होते आणि GPS प्रणाली, बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करून हजेरी त्या ठिकाणी नोंदवत नव्हते. याचमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता असं होणार नाही. गावामध्ये ग्रामसेवकाला GPS बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवावी लागणार आहे आणि बायोमेट्रिक GPS हजेरी प्रणालीच्या अंतर्गत आता ही कार्यप्रणाली चालणार आहे ग्रामसेवकाची. त्यामुळे नक्कीच मोठा आणि स्वागतार्ह हा निर्णय असणार आहे. गावातील लोकांसाठी, लाभार्थ्यांसाठी एक छोटंसं काम असेल, कोणतंही काम असेल समजा, तर तुम्हाला ग्रामसेवकाकडे जावंच लागतं गावातील ग्रामपंचायतीमध्ये आणि त्या ठिकाणी आपण गेलो तर तो उपस्थित नसतो. आता असं होणार नाही. जर सुट्टी असेल तरच तो त्या दिवशी नसेल, इतर वेळी तो असणार आहे. अशा पद्धतीच्या या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे सूचना मिळत आहेत, माहिती मिळत आहे. आता निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ती म्हणजे काय, तर जुलै-ऑगस्ट हप्ता पेंडिंग असणाऱ्या लाभार्थ्यांना. आता बऱ्याच लाभार्थ्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहेत की आम्हाला जुलैचा हप्ता आलेला नाही, ऑगस्टचा हप्ता जमा झालेला आहे. ऑगस्टचा हप्ता जमा झालेला आहे, जुलैचा हप्ता आलेला नाही. तर या ठिकाणी पहा, लाभार्थ्यांना एक सूचना द्यायची आहे. तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या जमा केले गेले नाहीत या महिन्यामध्ये. मागच्या महिन्याभरापूर्वी, साधारणपणे 2 महिन्यापूर्वी निराधार योजनेतील दिव्यांग बांधवांना एका महिन्यामध्ये 3 वेळेस DBT प्रणाली सुरू करण्यात आलेली होती आणि या 3 वेळेस झालेल्या DBT प्रणाली अंतर्गत काय झालेलं होतं की बऱ्याच लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता जमा झालेला होता आणि काही लाभार्थ्यांना हा हप्ता जमा झालेला नव्हता. आता ऑगस्टचं नोटिफिकेशन पडलं, ऑगस्टचा हप्तासुद्धा जमा झाला, मात्र जुलैचा हप्ता गेला कुठे, जुलैचा हप्ता नेमका का जमा झालेला नाही, याचं उत्तर हे लाभार्थ्यांकडून या संदर्भात प्रश्न विचारला जात आहे आणि त्यांना याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. तर सरळ तुम्ही काय करा, तहसील कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भातली चौकशी करा की तुमच्या योजनेमध्ये समावेश आहे की नाही. आता समजा तुम्हाला जर मागचा हप्ता आलेला नसेल आणि ऑगस्टचा हप्ता असेल तर तुम्ही साहजिकपणे योजनेमध्ये आहात, परंतु तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला आहे आणि ऑगस्टचा हप्ता आलेला नसेल तर मात्र जाणून घेणं गरजेचं आहे. कारण ऑगस्टपासून बऱ्याच लाभार्थ्यांचं अनुदान हे बंद करण्यात येणार आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण काय असणार आहे, तर तुमचा हयातीचा दाखला सादर केला गेला नसल्यामुळे कदाचित तुम्हाला योजनेमधून बाद करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तर ताबडतोब तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा, योजनेमध्ये तुमचा समावेश आहे की नाही हे सुद्धा चेक करा आणि काही कागदपत्र संदर्भात तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या असतील, त्या सूचनांचंसुद्धा पालन वेळेवर करणं गरजेचं आहे. म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगत असते, कागदपत्रासंबंधी असो, हप्ता वितरण प्रक्रियेसंदर्भात असो, प्रणाली संदर्भात असो, तुम्हाला शासनाकडून येणारी, DBT पोर्टलकडून येणारी, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून येणारी, त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागाकडून येणारी सर्व लाभार्थ्यांसाठीच्या वेळोवेळच्या सूचना, वेळोवेळची माहिती चॅनलच्या माध्यमातून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढे जाणून घेण्यासाठी मदत होईल या व्हिडिओमध्ये. एवढेच, धन्यवाद.